तुम्हाला माहिती आहे का, भारतात प्रत्येक 3 पैकी 1 प्रौढ व्यक्तीला उच्च रक्तदाब आहे. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यापैकी बऱ्याच जणांना आपल्याला बीपी आहे हेच माहिती नसतं. आणि ज्यांना माहिती आहे तेही नकळत अशा चुका करतात ज्या त्यांच्या हृदयासाठी खूप धोकादायक ठरू शकतात. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका ह्या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त आपण बोलणार आहोत त्या 5 मोठ्या चुकांबद्दल ज्या 90% बीपी पेशंट करतात आणि त्यातून स्वतःचा बचाव कसा करावा. उच्च रक्तदाब म्हणजे एक प्रकारचा सायलेंट किलर आहे, कारण अनेकदा कोणतीही लक्षणं नसताना तो शरीराला आतून नुकसान करत असतो. हृदयविकार, स्ट्रोक, किडनीचे आजार यामागे बीपी हे मोठे कारण असते. म्हणूनच आता आपण थेट त्या चुका पाहूया ज्या तुम्ही टाळायलाच हव्यात. पहिली चूक, मला काही त्रास नाही म्हणजे बीपी कंट्रोलमध्ये. ही सर्वात कॉमन आणि धोकादायक चूक आहे. अनेक लोकांना वाटतं डोकेदुखी नाही, चक्कर नाही म्हणजे बीपी नॉर्मल आहे. पण सत्य हे आहे की उच्च रक्तदाब बहुतेक वेळा लक्षणांशिवायच असतो. त्यामुळे डॉक्टर नेहमी सांगतात की नियमित बीपी तपासणं खूप गरजेचं आहे, जरी तुम्हाला काही त्रास जाणवत नसेल तरीही. दुसरी चूक, औषध मनाने बंद करणं. थोडं बीपी कमी झालं की काही लोक लगेच औषधं बंद करतात. आता मी ठीक आहे, औषधांची गरज नाही. ही खूप मोठी चूक आहे, कारण बीपी कंट्रोलमध्ये येणं म्हणजे औषधं काम करत आहेत. औषधं बंद केल्यावर बीपी परत वाढू शकतो. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधीही औषधं बंद करू नका. तिसरी चूक, मिठाचं प्रमाण कमी न करणं. आपण रोज खातो त्या अन्नामध्ये अधिक भरपूर मीठ असतं, त्यात आपण वरून अजून मीठ घालतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार दररोज 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ घ्यायला हवं, पण भारतात सरासरी यापेक्षा जास्त मीठ घेतलं जातं. जास्त मीठ म्हणजे जास्त बीपी. म्हणूनच पापड, लोणचं, पॅकेज्ड फूड यावर कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे. चौथी चूक, व्यायाम टाळणं. वेळ नाही, उद्या सुरू करतो हे सगळे बहाणे बीपी वाढवतात. संशोधन सांगतं की दररोज फक्त 30 मिनिटं चालणं सुद्धा बीपी कमी करण्यास खूप मदत करतं. तुम्हाला जिमला जायची गरज नाही. चालणं, योगा, सायकलिंग काहीही करा, पण नियमितपणे करा. पाचवी चूक, ताणाकडे दुर्लक्ष करणं. आजच्या धावपळीच्या जीवनात स्ट्रेस टाळणं कठीण आहे, पण दुर्लक्ष करणं आणखी धोकादायक आहे. जास्त ताणामुळे शरीरात हार्मोनल बदल होतात आणि बीपी वाढतो. म्हणून मेडिटेशन, श्वसनाचे व्यायाम आणि तुमचे छंद यांना वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. लक्षणं नाहीत म्हणून बीपी नॉर्मल समजणं, औषधं मनाने बंद करणं, जास्त मीठ खाणं, व्यायाम टाळणं आणि ताणाकडे दुर्लक्ष करणं या त्या 5 चुका आहेत ज्या बहुतेक लोक करतात. पण चांगली गोष्ट म्हणजे या सगळ्या चुका आपण सहज सुधारू शकतो. थोडेसे छोटेसे बदल जसं की नियमित तपासणी, योग्य आहार, रोजचा व्यायाम आणि स्ट्रेस मॅनेजमेंट हे केल्याने बीपी नियंत्रणात ठेवणं पूर्णपणे शक्य आहे. लक्षात ठेवा, उच्च रक्तदाब हा आजार नाही, तो एक सिग्नल आहे तुमच्या शरीराकडून की आता लाईफस्टाईल बदलण्याची वेळ आली. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला अजून कोणत्या हेल्थ विषयांवर माहिती ऐकायला आवडेल हे खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.